नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, कोल्हापूर ते गोंदिया यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? बघा, कोल्हापूर ते गोंदिया यांच्या दरम्यान बघा महाराष्ट्र एक्सप्रेस बघा या ठिकाणी रेल्वे गाडी धावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पश्चिम रेल्वेचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? चर्चगेट मुंबई बघा या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? दोडा बेट्टा बघा हे शिखर काय आहे? नीलगिरी या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, कुद्रेमुख कुद्रेमुख काय आहे? लोह पोलाद कारखाना आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे असा तो प्रश्न आहे. कुद्रेमुख हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? कुद्रेमुख हा लोह पोलाद कारखाना कर्नाटक राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सुती वस्त्र उद्योग काय आहे? भारतामधला तो सर्वात प्राचीन उद्योग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. दक्षिण मध्य रेल्वे यांचं मुख्यालय कुठं आहे? सिकिंद्राबाद, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, मार्मा गोवा मार्मा गोवा हे काय आहे? एक प्रमुख बंदर आहे, तर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? विद्यार्थी मित्रांनो पहा, मार्मा गोवा या बघा याच्यामध्ये बघा गोवा या ठिकाणी शब्द आलेला आहे, म्हणजे मार्मा गोवा हे बंदर कुठं असेल? गोवा राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे सरळ सेवा बघा भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, झडपी भरती असेल, बघा रेल्वे भरती, नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, स्वच्छता निरीक्षक, लिपिक भरती, जलसंपदा भरती. बघा विद्यार्थी मित्र, तुमची या ठिकाणी सरळ सेवेची कोणतीही बघा परीक्षा असू द्या, बघा आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, पुस्तकाचं नाव पहा या ठिकाणी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये हे पुस्तक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, TCS व IBPS ने घेतलेले 2023 ते 25 बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी बघा TCS व IBPS ने घेतले सर्व या ठिकाणी प्रश्नांचे या ठिकाणी या पुस्तकामध्ये विश्लेषण केलेलं आहे. बघा, आतापर्यंत बघा सामान्य ज्ञान या विषयाचे बघा सर्व बघा प्रश्न याच पुस्तकातून रिपीट झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा बघा सरळ सेवा या ठिकाणी परीक्षा असेल तर या ठिकाणी हे पुस्तक या ठिकाणी एकदम बेस्ट ठरणार आहे. बघा, GSचा बघा मोठा अभ्यासक्रम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करणारे बघा या ठिकाणी एकमेव दर्जेदार या ठिकाणी पुस्तक आहे. बघा, हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर व कपिल कलकेकर बघा सरांनी या ठिकाणी हे लेखन व संकलन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमची बघा सरळ सेवेची बघा परीक्षा असेल तर या ठिकाणी बघा एकदम या ठिकाणी बेस्ट हे पुस्तक ठरणार आहे. जर तुम्हाला बघा हे पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तके घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, जागतिक दूरसंचार दिन. बघा, जागतिक दूरसंचार दिन कोणत्या दिवशी असतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? जागतिक दूरसंचार दिन 17 मे या दिवशी असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मोपला काय आहे? आदिवासी जमात आहे, तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मोपला बघा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने
केरळ या राज्यामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे रेल्वे ग्रुप डी भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, विज्ञानचे प्रश्न असतील, चालू घडामोडी व गणित बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचं भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. मग योग्य उत्तर घ्यायला पाहिजे सिक्कीम. बघा हे राज्य असं आहे या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, जनगणनेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? जनगणनेचे जनक विचारले असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे सर डेझिल इबेटसेन. बघा यांना काय म्हणतात, जनगणनेचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, कुटुंब नियोजन हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कुटुंब नियोजन हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? योग्य उत्तर काय असेल, सन 1952 बघा या वर्षी कुटुंब नियोजन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, उस्मानिया विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? उस्मानिया विद्यापीठ कुठं आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्योदयाच्या टेकड्या सनराईज हिल्स सूर्योदयाच्या टेकड्या असे खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हणतात? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, सूर्योदयाच्या टेकड्या असे खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हणतात? योग्य उत्तर काय असेल, नंदी टेकड्या. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचार, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे? बघा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना सर्वांना माहीत आहे. या प्रस्तावनेमध्ये कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे? याचे योग्य उत्तर काय असेल, बघा न्याय या संकल्पनेला बघा अग्रक्रम देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला, एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? एड्स हा रोग योग्य उत्तर काय असेल, एड्स बघा हा रोग प्रामुख्याने विषाणूपासून होणारा रोग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रांना खालीलपैकी काय म्हणतात? पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रांना काय म्हणतात? बघा आपण त्यांना काय म्हणतो, आर्निथॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बघा गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का बघा सर्वांनी सांगायचे, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर ओरिसा राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचार, सर्वोच्च न्यायालय बघा सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये विचारले, न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती वर्ष असते? योग्य उत्तर काय असेल, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या बघा निवृत्तीचे वय हे 65 वर्ष असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी असतो? 10 डिसेंबर. 10 डिसेंबर बघा या दिवशी काय असतो? जागतिक मानवी हक्क दिन. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलाय, लोकसभेची बघा निवडणूक लढवण्यासाठी किती वय आवश्यक असते? समजा आपल्याला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, आपलं वय किती आवश्यक आहे? कमीत कमी बघा 25 वर्ष या ठिकाणी वय हे आवश्यक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली होती? बघा सर्वांनी सांगायचे आता, भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली होती? योग्य उत्तर काय असेल, सन 1978 या वर्षी बघा भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 लष्कर-ए-तोयबा ही काय आहे? दहशतवादी संघटना. लष्कर-ए-तोयबा काय आहे? दहशतवादी संघटना. कोणत्या देशाची या ठिकाणी दहशतवादी संघटना आहे? योग्य उत्तर काय असेल, पाकिस्तान देश. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगदी पीक आहे? बघा 4 पिके आहेत, हळद, कांदा, मिरची, तंबाखू. नगदी पीक यापैकी कोणतं असेल?
बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा तंबाखू हे पीक काय आहे? नगदी पीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे? धोम. धोम काय आहे? सातारा जिल्ह्यामधलं बघा प्रमुख एक धरण आहे. तर ते धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? धोम. विद्यार्थी मित्रांनो पहा, धोम हे धरण कुठं आहे? तर कृष्ण नदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे? गंगा व यमुना यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? गंगा यमुना. याचं योग्य उत्तर काय असेल? अलाहाबाद. बघा अलाहाबाद या ठिकाणी बघा गंगा यमुना यांचा संगम होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे? हरित क्रांतीचा मुख्य परिणाम कोणत्या पिकावर झाला? योग्य उत्तर काय असेल? हरित क्रांती. सर्वांना माहीत आहे सन 1965ला हरित क्रांती झाली होती. हरित क्रांतीचा बघा मुख्य परिणाम अन्नधान्य बघा या पिकावर झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय. हिमालय कोणता पर्वत आहे? अविशिष्ट ठोकळ्याचा, घडीचा, ज्वालामुखी. बघा हिमालय हा पर्वत कोणता आहे? तर तो घडीचा पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता आहे? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता आहे? योग्य उत्तर काय असेल? 21 जून बघा काय आहे? तो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? सर्वात जास्त वार्षिक सरासरी तापमान कोणत्या राज्यामध्ये असते? बघा सरासरी काढले या ठिकाणी, सरासरी वार्षिक तापमान कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक असते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तामिळनाडू या राज्यामध्ये सरासरी वार्षिक तापमान हे सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं बघा जे काही वाळवंट आहे, तर ते वाळवंट कोणत्या नावाने ओळखले जाते? भारतामध्ये वाळवंट विचारले कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर काय असेल? थारचे वाळवंट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भीमा, कोयना, तुंगभद्रा या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा भीमा नदी, कोयना नदी काय आहे? कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा. सर्वांनी सांगायचंय, सापुतारा बघा हे थंड हवेचं ठिकाण गुजरात बघा या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जोगचा धबधबा. जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. जोगचा धबधबा शरावती नदीवरचा या ठिकाणी तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, थोरियम. बघा थोरियम काय आहे? खनिज आहे. थोरियम या खनिजाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? थोरियम. योग्य उत्तर काय असेल? थोरियमचे बघा सर्वाधिक साठे हे केरळ राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 22, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश कोणता आहे? जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक रशियाचा लागतो. दुसरा क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? दुसरा क्रमांक कोणता आहे? कॅनडा देश. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डॅप्सोन. बघा डॅप्सोन हे प्रभावी औषध कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा सर्वांनी सांगायचं, डॅप्सोन हे औषध कोणत्या रोगासाठी वापरतो आपण? डॅप्सोन बघा हे प्रभावी औषध आपण प्रामुख्याने कुष्ठरोगासाठी वापरतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. रेटिनॉल. बघा रेटिनॉल विचारले, हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? रेटिनॉल. विद्यार्थी मित्रांनो पहा, रेटिनॉल हे जीवनसत्व अ या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? असा तो प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1873. बघा सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बघा त्यांनी स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका कोणाची होती? इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका गोपाळकृष्ण गोखले यांची या ठिकाणी भूमिका होती. प्रश्न क्रमांक पुढचा, रमाबाई रानडे बघा त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेची बघा त्यांनी स्थापना केली होती? तर त्यांचे योग्य उत्तर काय असेल? रमाबाई रानडे यांनी पहा सेवा सदन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले होते? योग्य उत्तर काय असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड बघा या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन हे केले होते. विषय क्रमांक पुढचा, इशारा व सत्सार. इशारा व सत्सार ही ग्रंथ कोणाची ग्रंथ आहेत? इशारा व सत्सार ही ग्रंथ कोणाची आहेत? महात्मा ज्योतिबा फुले यांची या ठिकाणी ही ग्रंथ आहेत. ड्रीम्स फ्रॉम माय फादर. ड्रीम्स फ्रॉम माय फादर या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? ड्रीम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा बघा यांचे या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, पहा आपल्याकडे रेल्वे ग्रुप डी भरती बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहेत बघा. त्यामध्ये 4000 बघा प्रश्न आहेत. GKचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, विज्ञानचे प्रश्न असतील, गणितचे प्रश्न असतील बघा. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.